1 कप मी अगदी तुकडा काजू घेतलेले आहेत. अख्खे काजू घ्यायची गरज नाही आहे. तर हे 1 कप ह्या बाउलमध्ये टाकत आहे. हे काजू मी स्वच्छ धुवून घेत आहे. काजू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. अर्धा तास भिजत ठेवणार आहे. याच्यासाठी मी तुकडा काजू घेतलेले आहेत, पण तुमच्याकडे जर अख्खे काजू असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. काजू भिजायला ठेवून अर्धा तास झालेले आहेत आणि काजू बघा असे नरम पडलेले आहेत. यातलं पाणी मी सगळं निथळून घेत आहे. मिक्सरमध्ये मी आता काजू वाटून घेत आहे. मिक्सरला झाकण लावायचं आहे आणि बंद चालू करून हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये जर काजूची पेस्ट वाटली जात नसेल तर थोडंसं वर खाली करायचं. असं अशी पेस्ट बनायला लागलेली आहे आणि आपल्याला एकदम बारीक पावडर करायची आहे. याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं पाणी टाकत आहे. परत मी ही पेस्ट वाटून घेत आहे. काजू कतरी करण्यासाठी परफेक्ट प्रमाण असं आहे की 1 कप जर तुम्ही काजू घेतलं तर त्याच कपाने बघा मी पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे. जर तुम्ही साधी साखर घेत असाल तर 1 कप घ्या, कारण त्याचा पाक करायला लागतो. मी इथे पाक करत नाहीये. मी पिठी साखरच याच्यात टाकून मिक्स करून घेत आहे. मी तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी दाखवत आहे. त्याच्यामुळे पाक करायचं असेल तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर हे मी तुम्हाला कमी वेळामध्ये पटकन रेसिपी कशी होईल त्यासाठी मी ही आयडिया केलेली आहे. काजू कतलीला चांगली टेस्ट येण्यासाठी इथे मी पाव कप मिल्क पावडर वापरला आहे. हे ऑप्शनल आहे. आता हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला परत ग्राइंड करून घ्यायचं आहे. काजू वाटताना आपण 1 टेबलस्पून पाणी टाकलं होतं, पण बघा साखर आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर हे लिक्विड सारखं झालेलं आहे. याच्यापेक्षा आपल्याला जास्त आता वाटून घ्यायचं नाहीये. हे मिश्रण आता नॉनस्टिक कढाईमध्ये घालायचं आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पण शिजवताना एक काळजी घ्यायची आहे, एकदम स्लो गॅसवरच करायचं आहे. फास्ट गॅसवर बिलकुल करायचं नाहीये आणि सारखं ढवळत राहायचं आहे. हे शिजवताना मिश्रण बघा पातळ व्हायला लागलं आहे. काजू कतलीच्या मिश्रणामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे. काजू कतलीचं जे मिश्रण आहे ते शिजवण्यासाठी तुम्ही एकतर जाड बुडाचं भांडं घ्या किंवा नॉनस्टिक पॅनचा वापर करा आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे शिजवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. जराही जळू द्यायचं नाहीये. हे मिश्रण बघा आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. याचा जेव्हा गोळा होईल तेव्हा हे गॅस बंद करायचा आहे. याचा बघा आता कसा गोळा झाला आहे. कढईपासून हे मिश्रण सुटायला लागलं आहे. अर्धा टीस्पून मी तूप टाकत आहे. थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा कढईपासून मिश्रण कसं सुटलेलं आहे आणि असा गोळा तयार झालेला आहे. गॅस मी आता बंद करत आहे. मिश्रण परफेक्ट गोळा झाला की नाही हे बघण्यासाठी थोडंसं हे मिश्रण घ्यायचं आहे हातावर आणि असं गोळा करून बघायचं आहे. हे बघा याची गोळी बनली जाते, याचा अर्थ हे परफेक्ट झालेलं आहे. काजू कतरी करण्यासाठी मी इथे एक पार्चमेंट पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेत आहे. हाताने सगळीकडून पसरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तूप लावायची गरज पडणार नाही. बटर पेपरवर किंवा पार्चमेंट पेपरवर तुमच्याकडे जो पेपर असेल त्याच्यावर हे मिश्रण असं काढायचं आहे. मिश्रण गरम असतानाच हे जरा मळून घ्यायचं आहे. थोडंसं गार झालं की चांगलं मळून घ्यायचं आहे. असा गोळा करून तर आता दुसरा पेपर असा ठेवून हे लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता हे पेपर काढायचं आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या कापायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता. हे बघा काजू कतरी मी अशा डायमंड शेपमध्ये कापलेले आहेत.
तुम्ही चौकोनी सुद्धा कापू शकता। काजू कतली बनवायला किती सोपी आहे, कमी साहित्यामध्ये बनते आणि बघा किती परफेक्ट झालेली आहे। मी काजू कतली केली आहे, त्याला चांदीचा वर्क लावलेला नाहीये। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता। हल्ली बाजारामध्ये चांदीचा वर्क म्हणून बऱ्याच वेळा फसवलं जातं आणि ते आपल्या शरीराला अपायकारक आहे, म्हणून मी हा चांदीचा वर्क लावलेला नाहीये। कोणाला वाटणार नाही की ही घरी बनवली आहे म्हणून। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा, मला कमेंटमध्ये सांगा। करायला सोपी आहे आणि खायला तर टेस्टी आहेच। तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।